सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। देशाचे भूषण राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष विद्यमान मान्य खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 85व्या वाढदिवसानिमित्त दिल्ली येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात करन्सी नोट प्रेस आणि इंडिया सिक्युरिटी प्रेस यांच्या वतीने त्यांच्या वाढदिवसाचा उत्सव साजरा करण्यात आला। या प्रसंगी कामगार नेते आयएसपी मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे यांनी पवार साहेबांची खास भेट घेऊन शरदचंद्र पवार यांच्या जन्माच्या वेळी चलनात असलेल्या 6व्या कालखंडातील 85 चांदीच्या नाण्यांचा संच व साहेबांची प्रतिमा असलेली भेटवस्तू दिली। या ऐतिहासिक भेटीने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले। शरदचंद्र पवार साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अनेक मान्यवरांनी यावेळी उपस्थिती होती। मात्र आयएसपी मजदूर संघाच्या वतीने दिलेली ही ऐतिहासिक भेट सर्वांचे आकर्षण ठरले। या नाण्यामध्ये स्वतंत्रपूर्व भारताच्या आर्थिक इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग झळकतो। या अनोख्या भेटीसाठी कृतज्ञता व्यक्त करताना शरदचंद्रजी पवार साहेब म्हणाले की स्वतंत्रपूर्व काळातील ही नाणी केवळ ऐतिहासिक नाही तर भारताच्या आर्थिक प्रगतीचा वारसा जतन करण्याचे प्रतीक आहे। आयएसपी मजदूर संघाने हा संच पवार साहेबांना भेट देऊन त्यांच्या नेतृत्वाचा सन्मान केला। कामगार नेते जगदीश गोडसे यांनी सांगितले की पवार साहेब हे देशाच्या विकासासाठी दिलेल्या योगदानासाठी प्रेरणास्थान आहे। ही भेट त्यांच्या कार्याचा आदर व्यक्त करण्यासाठी आहे। दिल्लीतील या विशेष सोहळ्याने पवार साहेबांच्या वाढदिवसाला एक ऐतिहासिक रंगत आली। या प्रसंगी त्यांना देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक। दोन्ही इंडिया सिक्युरिटी प्रेस साहेबांनी कायमच आम्हाला ज्या वेळेस आमच्यावर संकट आली त्यावेळेस खूप मदत केलेली आहे। दिल्लीमध्ये एक हक्काचं व्यक्ती म्हणून आम्ही कायम साहेबांनी त्या ठिकाणी बघितलेलं आहे। ज्या वेळेस मॉडर्नायझेशनचे फेज असतील, मग कामगारांच्या वारसांना न्याय देण्याचा विषय असेल, त्यावेळेस साहेबांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे। आमच्या सर्व कामगारांच्या वतीनं त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही वेगवेगळी भेट देत असतो। यावर्षी आम्ही साहेबांचा जन्म 1940ला झालेला आहे। त्यावेळेस आपल्या भारतामध्ये ब्रिटिशांचं राज्य होतं आणि किंग जॉर्ज 6 यांचं राज्य असल्या कारणाने त्यांनी त्या ठिकाणी त्यावेळेस चलनात असलेलं जे नाणं आहे 1940 साली अशी 85 नाणी आम्ही एकत्र केली आणि आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या 85 नाण्याचा हा सेट आम्ही साहेबांना आमच्या सर्व नाशिककरांच्या वतीनं, इंडिया सिक्युरिटी प्रेस, करन्सी नोट प्रेसच्या सर्व कामगार बांधवांच्या वतीनं त्या ठिकाणी त्यांना भेट देत आहोत। मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं, सर्व नाशिककरांच्या वतीनं, सर्व महाराष्ट्रातील नागरिकांच्या वतीनं परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की साहेबांना उदंड आयुष्य लाभो। आपल्या सर्व तरुणांचा ऊर्जा स्रोत म्हणून साहेब जे कार्य करतायत त्यांना त्याच्याकरता परमेश्वर बळ देवो।